नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर हे बघा, इकडे सकाळी सकाळी चालल्या होत्या मेंढ्या दारापुढून. तर म्हटलं त्यांचा थोडासा व्हिडिओ काढू आणि खूप छान वाटत होतं. आणि दुसरं म्हणजे मेंढ्यांचं काय आहेत ना, ते एकामाग एक चालल्या होत्या नाही का, त्यांची लाईन तोडत नव्हत्या. आणि त्याच्यानंतर त्या गायी पण बघा. तर खरंच मेंढ्यांचं जीवन खूपच कष्टाचं असतं. पाऊस असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, घरापासून लांब जाऊन त्यांना चारावंच लागतं. तर हे बघा, खूप मस्त वाटत होतं. थोडासा व्हिडिओ शूट केला मी. आणि आत्ता मला जायचं आहे मुलीला स्कूलमध्ये सोडण्यासाठी, कारण सकाळी सकाळी मुलगा सायकलवर जातो आणि मुलीला मी गाडीवर सोडत असते. कारण की गाडी लावलेली होती मागच्या वर्षी, पण मग म्हटलं नको, कारण की घरापासून थोड्याच अंतरावर स्कूल आहेत. तर मग तिला मी गाडीवर सोडत असते. तर चला मग आता ती पण तयार झाली आहे आणि मी पण तयार आहे तिला सोडण्यासाठी. चला मग आता जाऊया मुलीच्या स्कूलमध्ये. आणि आज माझ्या मुलीचा ओपन हाऊस पण आहे. तर ओपन हाऊस म्हणजे काय, म्हणजे तिचा जो रिझल्ट आहे, म्हणजे आता जी पहिली टेस्ट झाली, तर ह्या टेस्टचे मार्क्स वगैरे बघायचे. तर त्याला ओपन हाऊस बोलतात, कारण इंग्लिश मिडियमला आहे नाही का. प्रत्येकाला माहिती आहे, पण कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगितलं. कारण की बघा, बहुतेक ताई दादा जे आहे त्यांना नाही माहीत राहत इतक्या गोष्टी. तर मग त्यांच्यासाठी तर आज ओपन हाऊस आहे. तर चालली आहेत आता, तिकडे पण जायचं आहे स्कूलमध्ये, ओपन हाऊसला पण. तर हा व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, इथे माझ्या मुलीचा आला आहे फर्स्ट नंबर. तर ब्लॅकबोर्ड बघा, काव्यांजली शिवनाथ बोराडे. तर दरवर्षी तिचाच फर्स्ट नंबर येत असतो. हुशार आहेत, कामात पण मदत करते आणि स्कूलमध्ये फर्स्ट नंबर पण आणते. आणि स्कूलमधून घरी आल्याच्या नंतर येत ना, इतका पाऊस चालू होता घरी. तर म्हटलं आता गाईंच्या गोठ्याकडे जावा नाही का, चक्कर मारावं म्हटलं तिकडे. तर तिकडे जायला लागली तर अचानकच हे बघा, इतका मोठा बेडूक दिसला ना. अगदी मी त्याच्यावर पाय देणार होती, पण माझ्या मुलाने बोललं, मम्मी थांब तू, समोर मोठासा बेडूक आहे. तर इतका मोठा आहे हा बघा, साधारण चांगला हा 2-1 किलोचा तरी असेल, इतका मोठा बेडूक आहे. तर पावसामध्ये पाऊस चालू होता ना, मग तो उड्या मारत होता. तर थोडंसं शूट केलं आम्ही त्याचं. मोठे मोठे राहते माणसावाणी, जसं काय माणूसाचे दुसरं जसं काय. चाल रे, चाल पुढं, चाल चल, जा तिकडे, निघून जाय. नको रे, मला भीती वाटते. थांब थांब साईडला बाई, मला भीती वाटत राहिली. ओ बाबा, थांब 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 थांब, पुढून दाखवते व्यवस्थित. तुझी सुट्टी चालली बघ का, तुला येता VIP झालं तू. हा, VIP बेडूक, आमचा VIP बेडूक. आणि खरंच खूपच मोठा असा, भयानक असा दिसणारा बेडूक होता. आणि खूप मोठा, तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये छोटा दिसतोय, पण खूप मोठा बेडूक होता. आणि सेम असं माणसासारखेच 2 हात पाय नाही का. बरोबर तो चालत होता, पुढे चालत होता, असा उड्या पण मारत नव्हता, हळूहळू चालत होता. तर हे बघा, खूपच म्हणजे भीती वाटत होती त्याच्याकडे बघून मला. तर त्याला इथून हकलून देत होतो की तू तुझ्या रस्त्याला साईडला जाय, कारण की इथून आमच्या रस्त्यामध्ये उभा होता तो ना. तर हा गाईंच्या गोठ्यामध्ये जायचा रस्ता आहे, तिकडेच तो उभा होता. तर त्याला इथून हकलून द्यायचं होतं, हकलून साईडला जाईल, म्हणजे आम्ही पण आमच्या रस्त्यामध्ये जायला मोकळं. तर हे बघा, त्याला हाकलत होतो. तर माझ्या मुलाने दगड मारला. म्हटलं नको मारू, तो जाईल आपोआप नाही का. आणि तो घाबरत तर बिलकुल घाबरत नव्हता. तर हे बघा, थोडासा दगड मारल्यामुळे ना थोडासा पुढे गेला तो. तर ठीक आहे, चला आता मग. हे बघा कसं चालतोय ना, मोठे मोठे पाऊल टाक. आणि आता इकडे गाईंना खायलाच टाकायला आली होती मी. 4 वाजले आहेत आणि इतका सगळं पाऊस येत ना बाहेर, खूप पाऊस चालू होता. हे बघा, मस्त, अगदी मस्त वातावरण झाले बाहेरचं. आणि शेतामध्ये खूप पाणी साचलं होतं. इकडे टाकलेली आहे कोथिंबीर, टाकली आहेत. तर शेतामधलं पाणी पण काढून द्यायचं होतं, नाहीतर मग कोथिंबीर ती खराब होऊन जाईल नाही का.
आणि त्यानंतर मग लगेचच हा जो मुरघास आहे हा मुरघास पण खोलला मी इथे, कारण की आता मुरघासच टाकायचा आहे, कारण की पावसाचं मग दुसरा चारा नाही येत नाही का, मुरघास मग चांगला खातात गाई. असं नाही एका साईडला करायचं म्हणजे एकदा पाणी निघून जाईल, त्याच्यावर पाणी जरी पडलं ना पाणी असलं निघून जातं खाली. मला वाटलं गुंडाळायचे, बांधायचं आणि डायरेक्ट टाकून द्यायचं, पुरामध्ये घालायचं आणि दवड ठेवायचं. मी असं केलं होतं. परछाई म्हणते ना, परछाई. हा, परछाई. आणि हे बघा इकडे मस्तपैकी सर्व गाई आहेत ना मुरघास खात आहेत बघा. तुझं काय चाललंय काऊ? माझ्या टीचरने एक होमवर्क दिलाय ना, त्याच्यामध्ये टीचर म्हणजे कुत्र्यावर आहे ना एक पोएम बनायची. तर ती poem- कहाणी कहाणी बनवायची मराठीमध्ये. तर ती मराठीची माझी पोएम आहे ना, म्हणजे कहाणी बनवायची ना, ती मी आता आहे ना म्हणजे मी बनवून घेतली, लर्न फक्त करते. लिहायची. ठीक आहे चला. तर मला बोलून दाखव. नको चल, कुठली कहाणी आहे? कुत्रा नाही. कुत्र्याची पोळी पाण्यात पडली, बरोबर तेच आहे ना? काय म्हणते ना, कोबी 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 काय? लोभी 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 कुत्रा. हा, अच्छा लोभी अच्छा. कोबी लोभीचं कोबी कुत्रा. लोभी कुत्रा. कोबी लोभीचं कोबी करून टाकलं. हा लोभी कुत्रा. ठीक आहे चालेल. मराठीतून आहे. पाय काढ बाय. हे बघ ही बघ ही सारखं पाय मध्ये टाकते ना. घे पाय माग घे, नीट खाय. आणि गाईंचं खाऊन झाल्यावर गाईंना मस्तपैकी इथे पाणी पण पाजलं. तर हे बघा हातून त्यांचा जो आहार आहेत ना, म्हणजे सॉरी त्यांची जी गव्हाण आहेत ना, तर ह्या गव्हाणीमध्येच त्यांना खायला पण टाकते आणि पाणी पण प्यायला देते. आणि दुसरं म्हणजे खुशखबरी आज, तर हे बघा इकडे गाईला पिल्लू झालेत, वासरू झाले. ह्या माझ्या त्रिशाला तर छोटंसं वासरू झाले. हे बघा काव्या काय करते? काव्या ते काय आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि करते पेपरची तयारी. पेपरची तयारी करते का? चल वाचून दाखव. क्वेश्चनचं आन्सर आहे का हे? आन्सर. प्लांट गिव ऑक्सिजन टू एनिमल, एनिमल टेक ऑक्सिजन टू फॉर Breathe. and release carbon dioxide. Plant use carbon dioxide making Their food. their food. व्हेरी गुड. आणि हे बघा बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहेत ना, तर मग काहीतरी असं तळलेली वस्तू खावीशी वाटली. तर मुलगा बोलला मम्मी सँडविच कर आपल्याला. तर मग हे बघा इकडे आता सँडविच बनवत आहेत मी. तर मस्तपैकी मुलांनी गावातून ब्रेडचा पुडा आणला आणि आता करत आहे सँडविच. नॉर्मलच करत आहेत कारण की आता वेळ नाही. एका साईडला स्वयंपाक पण चालू आहे आणि हे सँडविचचं पण चालू आहेत, कारण बटाटे उकडायचे आता, कारण की वेळ पण खूप झाला आहे. त्याचं अचानकच झालं मम्मी काहीतरी गरमागरम कर. तर म्हटलं भजी काढण्यापेक्षा आपण मस्त ब्रेडचे वडे बनवूयात. तर हे बघा आता ब्रेड बनवून तयार आहेत. आणि सँडविच काढल्यानंतर इकडे माझ्या टॉमीसाठी मस्तपैकी गरमागरम पोळी बनवत आहे. चला मग आता टॉमीला देऊयात. टॉमी धर, गार झाली का? खाऊन घे. हा बाळा गरम आहे आता, मस्त गरम गरम आहे. गार झाली का? तू खाऊन घे. खाशील ना टॉमी? खाय पोळी खाय, गार पडू दे मग खाय.
आणि माझ्या पूर्ण संसाराचं रक्षण आहेत ना माझा टॉमीच करतो, म्हणून सर्वात पहिले टॉमीसाठी पोळी आणि नंतर मग आम्ही सर्व जेवण करतो. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.